जर तुमची पण वृषभ रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण, त्रासदायक आणि संघर्षाच्या काळातून जात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. एक देवी संकेत आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे. हा व्हिडिओ अत्यंत शांततेत आणि एकांतात आणि हेडफोन लावून शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमच्या आयुष्याची एक अशी खरी आणि रहस्यमय कहाणी मी सांगणार आहे जी यापूर्वी तुम्हाला कुणीही सांगितली नसेल. तुमच्या आयुष्यात आता एक इतका मोठा अकल्पनीय बदल होणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आजपर्यंत तुम्ही जे दुःख सहन केलं, जो अपमान गिळला आणि ज्या तीव्र संघर्षातून तुम्ही स्वतःला जिवंत ठेवलं, तो सगळा वनवास आता संपणार आहे. तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजाची किल्ली आता फिरणार आहे आणि तुमच्या आयुष्यात असे 4 महाचमत्कार घडणार आहेत जे पाहून तुमचे डोळे पाणवतील आणि तुमचे विरोधक थक्क होतील. हा केवळ एक ज्योतिषीय अंदाज नाही, तर तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळण्याची वेळ आली आहे. या व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दलचं असे एक गुप्त सत्य सांगणार आहे, जे सत्य ऐकून घेतल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची खरी ताकद समजेल. त्यामुळे घाई गडबड न करता प्रत्येक शब्द मनापासून ऐका, कारण पुढचे 25 मिनिटे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तकृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल पण बेल आयकॉनला जर प्रेस केलं नसेल तर आत्ताच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला मग मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण थांबा, अजून सर्वात मोठा खुलासा बाकी आहे. वृषभ राशी म्हणजे समुद्रासारखी संत, शांत आणि अथंग संयम बाळगणारी रास आहे. तुमचा स्वभाव अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक आणि शोषिक आहे. तुम्ही कधीही कोणाचं वाईट चिंतत नाहीत. उलट तुमच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही मनापासून मदत करता. पण दुर्दैव असं की तुमच्या या सरळ आणि शांत स्वभावाच्या लोकांनी नेहमीच गैरफायदा घेतला. तुम्ही ज्यांना तुमचं मानलं, ज्यांच्यासाठी स्वतःचं रक्त आटवलं, त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुमच्या भूतकाळाकडे वळून पाहिलं तर फक्त अन्याय, अपमान आणि मानसिक छळ याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काहीच मिळालेलं नाही. लोकांनी तुमच्या चांगुलपणाला तुमची कमजोरी समजलं. जेव्हा तुम्हाला त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी तुमचा फोन उचलणं बंद केलं, तुमच्याकडे पाठ फिरवली. तुम्ही रात्रीच्या अंधारात एकट्याने रडला आहात, स्वतःचे अश्रू स्वतःच पुसले आहेत आणि सकाळी उठून पुन्हा जगासमोर हस्तमुख चेहऱ्याने उभे राहिला आहात. हा जो संघर्ष मंडळी, हा जो संघर्ष तुम्ही सहन केला तो इतर कोणीही असता तर कधीच कोलमडून गेला असता. पण तुम्ही टिकून राहिलात, कारण तुमच्यामध्ये सहन करण्याची एक अद्भुत शक्ती आहे. पण आता ही शोषिकतेची वेळ संपली आहे, कारण निसर्गाचा नियम आहे की जेव्हा अन्याय परकोटीला पोचतो तेव्हा न्यायाचे चक्र फिरू लागतात. आता तुमच्या आयुष्यात असा काही बदल होणार आहे जो तुम्हाला राजा बनवणार आहे. हे जाणून घेण्यासाठी थोडे पुढे जाऊया. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, एकही मुद्दा समजणार नाही. पुढे जे सांगणार आहे ते बहुतेक लोकांना माहिती नसतं. आत्तापर्यंत ज्या लोकांनी तुमच्या पाठीमागे राजकारण केलं, तुमच्यावर खोटे आळ आणले आणि समाजात तुमची प्रतिष्ठा मालिन करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व शत्रूंचा आणि विरोधकाचा हिशोब करण्याची वेळ आता आली आहे. कर्म कधीच कोणाचा पत्ता विसरत नाही आणि तुमच्या विरोधकांनी जे पसरलं, जे पेरलं, त्याची कापण्याची वेळ आता आली आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच लोक आता स्वतःच्या कर्माचे जाळ्यात असे अडकणार आहेत की त्यांना बाहेर पडायला मार्ग सापडणार नाही. तुमचं सत्य, तुमचा प्रामाणिकपणा आता संपूर्ण जगासमोर ताठ मानेने उभा राहणार आहे. ज्या लोकांनी तुम्हाला गृहीत धरलं होतं त्यांना तुमच्या अस्तित्वाची खरी किंमत कळेल. तुम्हाला मिळालेला प्रत्येक अपमान आता सन्मानात बदलणार आहे. समाजात, नातेवाईकांमध्ये
आणि तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला जे स्थान मिळायला हवं होतं, जे हिरवून घेतलं होतं, ते सन्मानाने पुन्हा तुमच्याकडे चालत येणार आहे. तुमचे विरोधक तुमच्याशी मैत्री करण्यासाठी किंवा तुमची माफी मागण्यासाठी स्वतःहून पुढे येतील. पण अशा वेळी तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. हा सगळा चमत्कार अचानक होत नाही, तर याच्यामागे ब्रह्मांडातली ग्रहाची एक खूप मोठी आणि अद्भुत चाल आहे. ग्रहाचे शुभ परिवर्तन आता अशा स्थितीत आले आहे जे वृषभ राशीसाठी अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली राजयोग निर्माण करत आहे. अनेक वर्षापासून जे ग्रह तुमच्या कुंडलीतील विक्री होते, जे तुम्हाला सतत त्रास देत होते, ते आता शांत झाले असून शुभफळ देण्यासाठी सज्ज झाले आहेत. या राजयोगाच्या निर्मितीमुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे, संकटे आणि इडापिडाचा समूळ नाश होणार आहे. नशीब आता तुम्हाला अशा प्रकारे साथ देणार आहे, जणू काही साक्षात परमेश्वराने तुमचा हात आपल्या हातात घेतला आहे. आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टीसाठी 10 वेळा प्रयत्न करूनही अपयशी होता, ती गोष्ट आता केवळ एका प्रयत्नात पूर्ण होणार आहे. नशिबाची ही साथ तुम्हाला नेमकी कुठे आणि कशी घेऊन जाणार आहे, तुमच्या करिअरमध्ये कोणता मोठा भूकंप होणार आहे, हे ऐकले कान थक्क होतील. मंडळी, आता पहिला महाचमत्कार सुरू होत आहे. करिअर आणि नोकरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर पूर्वीचे अपयश आणि नोकरीत मिळालेले नको ते नकारार्थ आणि कामाच्या ठिकाणी झालेला छळ आता भूतकाळ ठरणार आहे. तुम्ही रात्रंदिवस कष्ट करूनही ज्याचं श्रेय दुसऱ्याने लाटलं, त्या तुमच्या कष्टाचं चीज आता होणार आहे. वरिष्ठ अधिकारी आता तुमच्या कामाची दखल घेतील. तुम्हाला नोकरीमध्ये मोठे प्रमोशन, मानसन्मान आणि हक्काचं पद मिळणार आहे. जर तुम्ही बेरोजगार असाल किंवा बऱ्याच काळापासून एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल, तर आता तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्हाला मोठी सुवर्ण संधी मिळेल. तुमची जी अर्धवट राहिलेली स्वप्ने होती, जी पैशाअभावी किंवा वेळेअभावी तुम्ही सोडून दिली होती, ती स्वप्ने पुन्हा जिवंत होणार आहेत आणि ती पूर्ण करण्याची ताकद तुम्हाला मिळणार आहे. व्यवसायातील मंदी संपून आता नवीन घोडदौड सुरू होणार आहे. पण या यशासोबतच तुमच्या आर्थिक स्थितीत कोणता मोठा चमत्कार होणार आहे हे पाहणं अधिक रंजक ठरेल. हा होता पहिला महाचमत्कार. पण मंडळी, दुसरा महाचमत्कार याहूनही मोठा आहे. आर्थिक लाभाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडल्यासारखा असणार आहे. बऱ्याच काळापासून चालत आलेली पैशाची चणचण, कर्जाचा डोंगर आणि आर्थिक विवंचना आता कायमची दूर होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती इतकी मजबूत होईल की तुम्ही विचारही केला नसेल. ज्या लोकांनी तुमचे पैसे बुडवले होते, जे पैसे आता परत मिळणार नाहीत असं तुम्हाला वाटत होतं, ते अडकलेले पैसे अचानक काहीतरी निमित्त घेऊन तुमच्याकडे परत येतील. नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी किंवा जुन्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक केली असेल, तर त्यातून तुम्हाला अपेक्षापेक्षा जास्त परतावा मिळेल. प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या व्यवहारात मोठा आर्थिक नफा होण्याची शक्यता आहे. घर किंवा गाडी घेण्याचं तुमचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. धनलक्ष्मीची तुमच्यावर अथंग कृपा बरसणार आहे. पण या सगळ्या आर्थिक समुद्राच्या मागे एक अशी गोल्डन संधी लपली आहे, जी तुमच्या आयुष्याला एक वेगळंच वळण देईल. यापुढे जे घडणार आहे त्यासाठी तयार राहा. तुमच्या आयुष्यात आगामी काळात एक अशी सुवर्ण संधी येणार आहे, जी एका अचानक आलेला फोन कॉलनी, मेसेज किंवा अनोळखी व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही संधी तुमच्या भविष्यातील खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणणारी ठरेल. कदाचित हे परदेशी प्रवासाची संधी असू शकते, एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची असू शकते किंवा नवीन भागीदारीची असू शकते. अशा वेळी तुम्हाला अत्यंत सतर्क राहावं लागेल, कारण ही संधी जेव्हा दारावर दस्तक देईल तेव्हा योग्य वेळी योग्य निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. जर तुम्ही भीतीपोटी किंवा संशयामुळे या संधीकडे दुर्लक्ष केलं, तर कदाचित असा योग पुन्हा येण्यासाठी तुम्हाला अनेक वर्ष वाट पाहावी लागेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि या संधीचे सोने करा. हा निर्णय केवळ तुमच्यासाठीच नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी कसा आनंद घेऊन येणार आहे ते आता आपण पाहणार आहोत.
आता आपण जाणून घेऊया तिसरा महाचमत्कार. कौटुंबिक सुखाच्या बाबतीत तुमचे घर आता नंदवन बनणार आहे. गेल्या काही काळापासून घरात जे विनाकारण वादविवाद होत होते, लहान लहान गोष्टीवरून होणारे कलेश आणि तणावाचं वातावरण आता पूर्णपणे शांत होणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी, प्रेम आणि विश्वास वाढेल. जर घरात कोणाचे विवाह ठरण्यात अडचणी येत असतील तर ते अडथळे दूर होऊन घरामध्ये सनई चौघडे वाजण्याची म्हणजेच की मांगल्य कार्याचे शुभयोग येत आहेत. ज्या दाम्पत्यांना बऱ्याच काळापासून अपत्य सुखाची प्रतीक्षा होती त्यांच्या घरात लहान मुलाचे पाय रेंगाळतील, म्हणजेच की अपत्य प्राप्तीचा आनंद मिळेल. मुलांच्या शिक्षणातील आणि करिअरमधील यश पाहून तुमची छाती अभिमानाने फुगेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा होईल, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरील एक खूप मोठं दडपण निघून जाईल. आणि आता चौथा व सर्वात महत्त्वाचा महाचमत्कार. या सर्व घडामोडी तुमच्या मनाला जी अथंग मानसिक शांती लाभणार आहे. तुमची किंमत कशाची होऊ शकत नाही. गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या मनात जो गुप्त तणाव होता, रात्रीची झोप उडाली होती, ती परिस्थिती आता बदलणार आहे. वृषभ राशीचे लोकांचे मन आता अत्यंत प्रसन्न, हलकी आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल. मंडळी, भूतकाळातील ज्या कडू आठवणी, ज्या जखमा तुम्हाला आतून पोखरत होत्या, त्याचा प्रभाव आता हळूहळू कमी होईल. तुम्ही भूतकाळात मागे सोडून एका नव्या उत्साहाने भविष्याकडे पाहायला लागाल. हा कठीण काळ संपल्याचे स्पष्ट संकेत आहेत जे निसर्ग तुम्हाला देत आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे हसू आता कोणीही हिरवून घेऊ शकणार नाही, पण हा सुवर्ण काळ अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी आणि ग्रहाची शुभता वाढवण्यासाठी तुम्हाला काही सोपे, अत्यंत प्रभावी उपाय करणे गरजेचं आहे. ते उपाय कोणते आहेत हे काळजीपूर्वक ऐका. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ तुमची पण सिंहरास आहे की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण खरी गोष्ट अजून समोर आलेली नाही मंडळी. तुमच्या राशीनुसार तुम्हाला काही अत्यंत सोपे पण कमलेचे प्रभावी धार्मिक उपाय करायचे आहेत. दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवाला तांब्यातून अर्घ्य अर्पण करा आणि शक्य असल्यास ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल आणि समाजातील तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रत्येक शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण आवर्जून करा. यामुळे तुमच्या मार्गातील सर्व नकारात्मक शक्ती आणि हितशत्रूंचा नाश होईल. महिन्यातून किमान एकदा कोणत्याही गरजू किंवा गरिबाला अन्नदान किंवा वस्त्रदान करा. तुमच्या कष्टाच्या कमाईतील छोटासा हिस्सा धार्मिक किंवा सामाजिक कार्यात लावल्यास तुम्हाला तुमच्या घरातील धनधान्य कधीच कमी पडणार नाही. हे उपाय दिसायला सोपे वाटले तरी याच्यामध्ये तुमच्या नशिबाची कुलूप उघडण्याची अफाट शक्ती आहे. आता वेळ आली आहे त्या गुप्त सत्याचा खुलासा करण्याची, ज्याबद्दल मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले होते. वृषभ राशीतील लोकांना संकट येण्यापूर्वी त्यांची चाहूल लागते. अनेक वेळा तुम्हाला एखादी घटना घडण्यापूर्वीच त्याची जाणीव होते. तुम्हाला वाटतं तो योगायोग आहे, पण ते तुमचं अंतर्ज्ञान असतं. तुमच्या राशीमध्ये एक अशी लपलेली विशेष देवी शक्ती आहे जिचे तुम्हाला स्वतःलाही जाणीव नाही. ती शक्ती म्हणजे तुमची अंतर्ज्ञान शक्ती. म्हणजे तुम्हाला पहा मंडळी, बऱ्याचदा भविष्यात घडणाऱ्या गोष्टीचा किंवा एखाद्या व्यक्तीचा खोट्या स्वभावाचा अंदाज आधीच येतो. कोणाशी तरी बोलताना तुमचं मन तुम्हाला आतून सांगतं ही व्यक्ती विश्वासू नाही, पण तुम्ही तुमच्या मनाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करता आणि नंतर फसवले जातात. माझी तुम्हाला एक विनंती आहे, सल्ला आहे, इथून पुढे स्वतःच्या मनाचा, तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकायला शिका. तुमचं पहिलं इम्प्रेशन, तुमचा पहिला विचार नेहमी योग्य असतो. जेव्हा तुम्ही शांत बसून स्वतःचा विचार कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की ब्रह्मांडाची एक शक्ती तुम्हाला नेहमी गाईड करत असते. या शक्तीचा वापर करा. लोकांवर अंधाळ विश्वास ठेवणं बंद करा. आजपर्यंत तुम्ही ज्या छळाचा सामना केला, ज्या प्रत्येक गोष्टी, ज्या प्रत्येक रात्री एकटेपणाच्या वेदनेने गळा आवळला, ती वेळ आता निघून गेली आहे. तुमच्या कष्टाचे, तुमच्या अश्रूचे मूल्य साक्षात देव चुकवणार आहे. पण तुमच्या या अपमानाचं रूपांतर अभिमानात होताना पाहण्यासाठी तुमची जुनी दुःखे आता निरोप घेत आहेत. स्वतःचे अश्रू पुसून आता ताठ मानाने उभे राहण्याची वेळ आली आहे, कारण तुमचे चांगले दिवस आता उंबरठ्यावर उभे आहेत.
मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आता रडण्याचे सोसण्याचे दिवस संपले आहेत. स्वतःची किंमत ओळखायला शिका. तुम्ही कुणी सामान्य व्यक्ती नाही आहात. तुम्ही संघर्षाच्या भट्टीतून तावून सौ लाखून निघाले शुद्ध सोनं आहात. तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळाची ही सुरुवात आहे. हा राजासारखा जगण्याचा काळ आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, धीर धरा आणि आनंदाने नवीन काळाची स्वागत करा. मला खात्री आहे की हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या मनाला एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळाली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.